जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना 5व्या दशकातील 9वा समास साधक लक्षण आपण पाहतोय। कालपर्यंत आपण या समासातील 8 ओव्या पाहिल्या। देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक। हा विषय आपण सखोलतेनं काल पाहिला। पण हा विषय जेव्हा आयुष्यात उतरवण्याची वेळ येते त्यावेळी अभ्यासाचे वेगवेगळे टप्पे येतात। समजा आपण आत्ता शांतपणे निरूपण श्रवण करत आहे तर आपल्याला विशेष कुठे भरकटण्याची मुभा नाही। आपण कदाचित डोळे मिटून शांतपणे श्रवण करत असू, पण असे आपण कायम असणार नाही। हे निरूपण संपल्यानंतर आपण जे काही करू त्यासाठी आपण आपली इंद्रिय वापरणारच आहे आणि इंद्रियांचा संबंध कायम दृश्याशी येणारच आहे। त्यामुळे श्रवणात जे काही कानावरती पडलेलं आहे ते आत साठवून त्याचं मनन जर बरोबर नसेल तर आपण नकळतपणे दृश्यामध्ये आसक्त होऊन जातो। इंद्रिय ही अशी गोष्ट आहे ज्याला दृश्याशिवाय अन्य काही कळतच नाही। परमात्मस्वरूप भगवंत किंवा आपलं आत्मस्वरूप हे अदृश्य आहे, म्हणजे दृश्याच्या पलीकडील आहे, अनुभवाच्या पलीकडील आहे। असं असलेलं भगवत स्वरूप इंद्रियांना कधी गवसत नाहीच। जे दृश्य आहे तेच जर इंद्रियांच्या अनुभवाला येणार असेल आणि आपला जर स्वभाव बहिर्मुखच असेल तर आपण दृश्याच्या मार्फत आसक्त होणारच आहे। साधकाच्या बाबतीत मात्र असं पटकन घडत नाही, कारण तो स्वतःच्या आतमध्ये सावधानता ठेवून असतो। सद्गुरूंचं जे वचन आहे, सद्गुरूंचा जो उपदेश आहे, सद्गुरूंनी जे काही सांगितलं ते सांगितलेलं तो कुठेही घालवून बसत नाही। श्रवण मनन केलेची करी हे जे ओवीमध्ये समर्थ सांगतायत हे त्यानं इतकं दृढ धरलेलं असतं की त्याच्याबरोबर त्याची सावधानता श्वासांसारखी चालते। त्यामुळे ज्या ज्यावेळी तो व्यवहारामध्ये जातो त्यावेळी सद्गुरूंचा बोध, सद्गुरूंचा उपदेश किंवा नाम घेऊनच व्यवहारामध्ये शिरतो। त्याला मग तसा त्या व्यवहाराचा स्पर्श होत नाही। समर्थ या प्रक्रियेचं वर्णन करतायत आणि साधनेची पद्धतही सांगतायत। विसंचुनी दृश्यभान, विसंचुन म्हणजे दुर्लक्ष करून, दृढधरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान या नाव साधक। श्री महाराज म्हणतात, असमाधान हा रोग सगळ्यांना सारखाच आहे। श्रीमंतालाही पैसे हवे असंच वाटतात, गरिबालाही पैसे हवे असंच वाटतात। काळजी उद्वेग सगळ्या लोकांना आहे। या असमाधानाचं मूळ आपल्या मनस्थितीमध्ये आहे। जो साधक आहे तो या ठिकाणी सावध असतो। समर्थांनी शब्द वापरलेत विसंचुनी दृश्यभान, म्हणजे मगाशी पाहिलं त्याप्रमाणे तो दृश्यामध्ये जाणारच आहे, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो। असं पहा, एखाद्या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष केव्हा करू? जेव्हा आपल्या चित्तामध्ये एखादी जास्त महत्त्वाची गोष्ट सुरू असेल तेव्हा। समजा गोंगाट आहे आजूबाजूला आणि महत्त्वाच्या व्यक्तीचा आपल्याला फोन आला मोबाईलवरती। आपलं गोंगाटाकडे लक्ष जातं का ती व्यक्ती काय बोलतीये त्याच्याकडे लक्ष जातं? त्या गोंगाटामध्ये कोणी आपल्याला हाका मारत असेल किंवा काही बोलत असेल तर आपल्याला कळतही नाही, इतकं एकाग्रतेनं आपण त्या फोनवरती बोलतो। पलीकडच्या माणसाचा आवाज कमी ऐकू येत असेल प्रसंगी तरी लक्ष देऊन ऐकतो की काय बोलत आहे तो। इथे पलीकडे असलेली फोनवरची व्यक्ती महत्त्वाची आहे म्हणून गोंगाटाकडे दुर्लक्ष झालं। साधकाचं असं गुरुपदेशाच्या बाबतीत होतं। गुरुपदेश इतका महत्त्वाचा आहे की दृश्याकडे तो दुर्लक्ष करतो। मग हे दृश्य डोळे असतील, कान असतील किंवा मन असेल, कोणत्याही इंद्रियाच्या मार्फत ते आत येईल, पण तो त्या ठिकाणी सावध राहतो, कारण त्याच्या दृष्टीनं सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश महत्त्वाचा असतो। एक साधं उदाहरण पाहूया। कसंही झालं तरी तुम्ही नामाला सोडू नका, असं श्री महाराजांचं वाक्य आहे। किती साधं सोपं वाक्य वाटतं, पण हे वाक्य जर आपण जीवनामध्ये प्रामाणिकपणे उतरवायला गेलो तर त्या वाक्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्या लक्षात येईल। आपण व्यवहारामध्ये आपल्या मनाचा, बुद्धीचा वापर करतच असतो,
आणि आपल्या बुद्धीमध्ये, मनामध्ये गतस्मृती असतात किंवा भविष्यातले विचार असतात. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, एकतर होऊन गेलेल्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी या दोन्हीमुळेच मनुष्य काळजीत पडतो. स्वतःहून मानसिक त्रास पदरात ओढवून घेतो. नामस्मरण आपल्याला यातून बाहेर काढतं. नामाचं चिंतन जर आपल्या ठिकाणी असेल तर ते चिंतन आपल्या मनाला इकडे तिकडे भरकटू देत नाही. भूतकाळातही जास्त रमू देणार नाही आणि भविष्यकाळातही जास्त जाऊ देणार नाही. सगळ्यात आदर्श उदाहरण म्हणजे वर्तमानात कायमस्वरूपी राहणं. पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी पूर्वपीठिका असते. उदाहरणार्थ, आपल्याला समजा पैसे दिलेले आहेत कोणीतरी आणि आपण वस्तू खरेदी करायला गेलो. आता ती वस्तू कशासाठी हवी आहे ही गोष्ट भूतकाळात आहे. ती आत्ता आपण वस्तू खरेदी करत आहोत हा वर्तमान काळ आहे. पण त्या वस्तूच्या बाबत काही अडचणी येणार असतील तर तो भविष्यकाळ आहे. आता इथे भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्हीचा विचार करून वस्तू विकणाऱ्याशी दुकानात बोलावं लागतं आपल्याला. अहो, घरात अशी अशी आमची गरज आहे, ही वस्तू त्या ठिकाणी बसेल का? पहा, आपण भूतकाळात गेलो, पुन्हा वर्तमानात आलो. बरं, याच्या दुरुस्तीचा खर्च निघाला तर काय वॉरंटी वगैरे आहे की नाही? उदाहरणार्थ, आपल्याला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण खरेदीला दुकानात गेलो आहे तेव्हा घरामध्ये अमुक अमुक जागा वॉशिंग मशीनसाठी आहे हा भूतकाळातील विचार झाला. कारण तेव्हा आपण घरात नाही, दुकानात आहे. दुकानात वॉशिंग मशीन समोर दिसतंय, वर्तमान काळ आहे. भविष्यातील त्याच्या अडचणीची चौकशी हा भविष्यकाळ आहे. पण या तिन्ही काळाचा विचार करून व्यवहारात कधी कधी राहावं लागतं. अशावेळीही श्री महाराज म्हणतायत की तुम्ही नामाला सोडू नका. आतमध्ये नामाचं अनुसंधान ठेवून आपल्याला हा सर्व व्यवहार करता येतो आणि मग भूत, भविष्य आणि वर्तमानही या तीनही काळांची बाधा आपल्याला होत नाही. आपण मूलतः या काळापासून वेगळेच आहोत, पण त्या बोधापर्यंत, त्या जाणीवेपर्यंत आपण असत नाही. भगवंताचं नाम जर ते आत्मानुसंधानाबरोबर घेतलं, लक्ष देऊन ऐका बरं का, नुसतं कोरडं नाम नव्हे. कबीर जे म्हणतात ना, मला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई, म्हणतो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही, असं नाम नव्हे. मनात काहीतरी भलतं चिंतन आहे, इकडे तिकडे लक्ष भरकटतंय आणि नाम मात्र सवयीप्रमाणे चालू आहे, असं नाम नाही. जर आत्मचिंतनासहित शांतपणे आपण नामात राहण्याचा अभ्यास करत असू तर आपण या काळापासून, या देहापासून, मनापासून वेगळे आहोत याची स्पष्ट आणि उघड अनुभूती साधकाला येते. ती जी अनुभूती त्याला साधनेमध्ये आलेली असते ती त्याचं व्यवहारकाळी असलेलं नाम जास्त सखोलतेने घडवते. ही प्रक्रिया, हा विषय नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे. आत्मानुसंधातील शांत नाम आपण वॉशिंग मशीनची चौकशी करत असताना घेऊ शकत नाही. ते शांत नाम आपल्याला आपल्या अभ्यासाच्या वेळी घ्यायचं आहे. म्हणून नियमित साधनेचा अभ्यास अत्यावश्यक आहे. ते जर शांत नाम आपण अभ्यासाच्या वेळी नियमित घेत असू तर ती शांती आपल्या आतमध्ये कुठेतरी राहिलेली असते. त्या शांतीबरोबरच आपण वॉशिंग मशीन बघायला जातो. त्या शांतीबरोबर भगवंताचं नाम आहे. मनामध्ये श्री महाराजांचं आणि नामाचं अनुसंधान असतं. अशावेळी मग आपण त्या अनुसंधानामध्ये राहून सर्व बाजूंनी मशीनची चौकशी करून घरी परत येतो, खरेदी करून अथवा न करून. पण जर मुळात नामाची बैठकच नसेल, शांतपणे नाम घेण्याचा किंवा ध्यानाचा, जे काही आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आहे त्याचा जर अभ्यासच नसेल तर आपल्यामध्ये अनुसंधान मुरू शकत नाही. आणि अनुसंधान जर मुरलं नाही तर दैनंदिन कर्मांमध्ये वेगळेपणानं आपण राहू शकत नाही. समर्थ म्हणतायत की साधक जो आहे तो त्याचं दृश्याचं भान दुर्लक्ष करतो, कारण दृढधैर्य आत्मज्ञान त्यानं दृढ धरलेलं असतं. मागच्याही आपण निरूपणात पाहिलंय की आत्मा ही पाहण्याची गोष्ट नाही. मग जर पाहण्याची गोष्ट नसेल तर ती धरण्याची तरी गोष्ट कशी असेल? याचा अर्थ असा की त्यानं नामाला, आत्मानुसंधानाला, मी आत्मा आहे, मी देह नाही, या सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाला दृढ धरलेलं असतं. हे दृढ धरणं त्यानं भगवंताचं नाम किंवा सद्गुरूंचं स्मरण या मार्गानं पकडलेलं असतं. म्हणजे राम म्हटल्यानंतर मी राम आहे, मी हा देह नाही, हे अनुसंधान त्याच्या बुडाशी असतं. किंवा सद्गुरूंची आठवण आल्यानंतर
सद्गुरूंनी सांगितलंय, तत्त्वम असी, ते ब्रह्मच तू आहेस, तो आत्मा तू आहेस, याचा अनुसंधान त्याच्यापाशी असतं. असं अनुसंधान ठेवून तो दृश्यामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये वर्तन करत असतो. पण असं वर्तन करायला त्यानं त्याचा अभ्यास नीट केलेला असतो. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपण जेव्हा ध्यानाला किंवा नामाला बसतो तेव्हा आपलं मन आपल्याला त्रास देणारच आहे, ते गृहीतच आहे, कारण तो त्याचा स्वभाव आहे. भगवंतही कबूल करतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. पण त्याच श्लोकामध्ये ते अर्जुनाला सांगतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. माऊलींच्या शब्दात सांगायचं झाल्यास, परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. अभ्यास जर केला आणि तेही वैराग्याला धरून, तर एक ना एक दिवस मन शांत निश्चित होतं. या संत वचनावरती, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशावरती साधकाचा दृढ विश्वास असतो. कधी हे स्थिर होणार मन, हे जमणार की नाही, असा जो विचार करतो तो साधक नाही. दृढ विश्वास हे घडणारच आहे, कारण सद्गुरूंनी सांगितलं आहे, सद्गुरू पाठीशी आहेत, त्यांनी सांगितलं आहे ते मी करत आहे. त्यांच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे. याचा आधार साधकापाशी असतो आणि त्यामुळं त्याचा नित्याचा मन शांत करण्याचा, मनाला मारण्याचा अभ्यास सुरू असतो. हा अभ्यास जर नसेल तर नामाची किंवा आत्मानुसंधानाची शांती आतमध्ये उतरत नाही. आपल्यापाशी असलेले विकार, आपल्यापाशी असलेले रज, तम, सत्व इत्यादी गुण सतत हालचाल करत असतात. ती हालचाल सुरूच राहणार आहे अखंडपणे, जर कधी साधनेचा प्रयत्नच केला नाही तर. साधकाच्या जीवनामध्ये रजतम सत्व नसतात का, षड्रिपू नसतात का, तर असतात. मग ते बद्धाच्या जीवनातही आहेत, मुमुक्षूच्या जीवनातही आहेत. पण साधकाचं वैशिष्ट्य हे की तो सद्गुरुपदिष्ट साधना नियमित करतो. त्या साधनेमध्ये त्याला आत्मशांतीचा स्पर्श हळूहळू व्हायला लागतो. पहिल्या दिवशी होणार नाही, पहिल्या वर्षीही होणार नाही, कदाचित 5-6 वर्षही होणार नाही, पण नंतर हळूहळू त्याला तो स्पर्श निश्चित व्हायला लागतो. प्रयत्न जर प्रामाणिक असतील आणि माऊली जसं सांगतायत, परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, असं जर केलेलं असेल, म्हणजे अभ्यास वैराग्यासहित केला असेल, वर्तन कसंही ठेवलंय, आचार कसाही अनियमित आहे, स्वैर आहे आणि साधना करतोय, हे उपयोगाचं नाही. आचारही नियत आहे, कर्मेही नियत आहेत आणि त्यामध्येही शुद्धता आहे आणि बरोबरीनं साधनेचा अभ्यास आहे, बरोबरीनं सद्गुरुवचनावरती प्रगाढ श्रद्धा आहे. असा जर प्रयत्न असेल तर निश्चित त्याचा परिणाम होतो आणि मग शांतीचा स्पर्श होतो. त्या शांतीच्या स्पर्शाबरोबरच मग मनुष्य वर्तन करायला लागतो. नुसतं भगवंताचं नाम आहे आणि आत बाहेर चिडचिड होती आहे, तर ते म्हणजे भगवंताच्या नामात राहून व्यवहार करणं नव्हे. शांतीसहित तो व्यवहारामध्ये उतरतो आणि मग विपरीत परिस्थिती आली किंवा अनुकूल परिस्थिती आली तरी त्याच्या शांतीचा समतोल ढळत नाही. आनंदाच्या प्रसंगी, अनुकूलतेच्या प्रसंगी तो हुरळून जात नाही, अनुसंधानाला विसरून त्यामध्ये रमत नाही आणि खेदाच्या, दुःखाच्या विपरीत परिस्थितीमध्ये तो पुन्हा अनुसंधानाला विसरून त्या दुःखामध्येही रमत नाही. हे असं घडण्यासाठी त्याला दृश्यापासून वेगळं व्हावं लागतं आणि वेगळं होण्यासाठी त्याहूनही महत्त्वाचं असलेलं अनुसंधान प्रयत्नानं धरावं लागतं. ते समर्थ सांगतात की विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान. सद्गुरूंनी दिलेली ही विद्या आहे. असं निरूपणामध्ये ऐकून, पुस्तकांमध्ये वाचून असं करता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूंची कृपा लागते, अनुग्रह लागतो, त्यांचं मार्गदर्शन लागतं. श्री महाराज म्हणत नाहीत का, आपण मनानं भगवंताचं नाम घेणं आणि सद्गुरूंनी ते नाम देणं यामध्ये महद अंतर आहे. सद्गुरू नाम देताना त्यांच्या शक्तीसहित ते नाम देतात. जीव हा सहज स्वभावानं बहिर्मुख झालेला आहे. महापुरामध्ये मोठमोठाले वृक्ष वाहून जातात तर एक लाकडाची काठी कशी राहणार? पण त्या काठीला जर दोरी बांधली असेल आणि ती जर दोरी घट्ट असेल तर ती काठी कुठेही जाऊ शकत नाही. तसंच सद्गुरू कृपेचं बळ जर जीवापाशी असेल तर जीवाला, मनाला मारता येतं आणि शांतीला स्पर्श करता येतो आणि मग तो त्याच्या व्यवहारामध्ये ती शांती ढळू न देता जगू शकतो.
आता कसं आहे, लाकडाची काठी ही निर्जीव आहे, ती स्वतःहून प्रयत्न करणार नाही. पण जीवाचं तसं असत नाही. साधकाजवळ साधनेचे प्रयत्न असतात, त्यामुळे ते दोन्ही बाजूनी कार्य करतं. एकीकडून सद्गुरू महापुरातून बाहेर यायला हात देतात आणि दुसरीकडून साधक प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लागतो. ते प्रवाहाविरुद्ध पोहणं हेच खरं पाहता साधन आहे. आता प्रवाहात देहच पडला ना, त्याच देहाला हातपाय आहेत ना, तरीही त्याच हातपायांचा वापर करून तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतो आणि सद्गुरूंचा हात धरून बाहेर येऊ शकतो. तसंच आपल्या मनाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या मार्फतच आपण अडकलो ना मायेमध्ये आणि दृश्यामध्ये, तर त्याचाच वापर साधक साधनेमध्ये करतो. म्हणजे मनामध्ये अनुकूल विचार बाळगतो, चित्तामध्ये अनुकूल चिंतन ठेवतो, बुद्धीने निश्चय करतो की मी सद्गुरुपदिष्ट मार्गावरती राहणार, आणि मग त्याच्या साधनेची वाट तो चालतो. म्हणून समर्थ शब्द वापरतात, विचारे राखे समाधान. जाणून बुजून हेतुपुरस्सर केलेली कृती सांगतात पहा समर्थ. विचारांनी तो राखतो त्याचं समाधान. आता कुठलीही गोष्ट सांभाळायची असेल किंवा जपून ठेवायची असेल तर ती पहिल्यांदा असायला नको का? सोनं 10 ग्रॅम आहे पण दुकानात आहे, तर मी घरी कसं ते जपून ठेवणार? म्हणजे आधी ते मला घ्यायला पाहिजे, मग ते मी जपून ठेवणार. म्हणूनच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आत्मसमाधान आधी तो मिळवतो म्हणजे थोडा आत्मसमाधानाला स्पर्श करून येतो. अखंडपणे आत्मसमाधानात राहिला तो सिद्धच झाला. हा साधक मात्र अखंड राहत नसला तरी त्या समाधानाच्या प्रांतात जाऊन परत व्यवहारात येतो. त्यामुळे त्याला इंद्रियांव्यतिरिक्त दृश्य, विषय यांव्यतिरिक्त असलेलं समाधान, शांती याची माहिती असते. ते समाधान आतच आहे आणि त्यासाठी कुठलाही सायास करावा लागत नाही. इतकंच नाही तर ते समाधान अखंडत्वानं आहे. आपल्या देहाच्या, मनाच्या अवस्थेवरती ते समाधान बदलत नाही, हे साधकाला कळलेलं असतं. त्यामुळं मग तो ते समाधान विचारानं राखण्याचा अभ्यास करतो. कायम या विचारामध्ये राहतो की मी ते आत्मस्वरूपच आहे. मी जर हा देह किंवा मन नसेल तर त्याला होणारा लाभ किंवा त्याला होणारी हानी याचा माझ्याशी काहीच तत्वार्थानं संबंध नाही. मला तर शांतच राहिलं पाहिजे, किंबहुना मी शांत आहेच. हा विवेक विचार सतत बाळगल्यामुळं एक प्रकारचा अलिप्तपणा, एक प्रकारचा शांत साक्षी भाव त्याच्यापाशी नांदायला लागतो आणि मग त्याला त्याचं समाधान राखता येतं. कारण कसं आहे, व्यवहारामध्ये येणारे अनुभव हे तात्कालिक असतात. दृश्याचं ते लक्षणच आहे. दृश्य हे कधी टिकलेलंच नाही, किंवा जे टिकत नाही त्यालाच दृश्य म्हणतात. त्यामुळे सुखाचा अनुभव असो किंवा दुःखाचा अनुभव असो, उद्विग्नतेचा अनुभव असो नाहीतर आनंदाचा अनुभव असो, तो जर दृश्यातून आलेला आहे तर तो कायमस्वरूपी राहत नाही. तो निघून जातो, पुन्हा दुसरा अनुभव येतो, तोही निघून जातो, तिसरा अनुभव येतो. त्यामुळं जो समाधानाला राखायला शिकला त्याच्या हे आणखी लक्षात येतं की बाहेर जे काही घडत आहे म्हणजे दृश्यामध्ये, ते सगळं अनित्यच आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहता येतं. म्हणजे पहा, आधी सद्गुरूंना शरण जाणं, त्यांच्याकडून श्रवण करून घेणं, त्या श्रवणाचं मनन चिंतन कायम जवळ बाळगणं, आपला बुद्धीचा निश्चय करणं की मी या मार्गावरती जाणारच, आणि मग त्या निश्चयातून साधनेचे सततचे प्रयत्न करणं, असं साधकाचं जीवन असतं. ते साधनेचे प्रयत्न त्याला आत्मसमाधानापर्यंत एक क्षण का असेना घेऊन जातात, पण त्या एका क्षणामध्ये त्याच्या हे लक्षात येतं की हे समाधान वेगळं आहे, इंद्रियांशिवाय असलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, ते सुख आगळे इंद्रिया वेगळे, झालिया निराळे नामी कळे. देहबुद्धीपासून नामाच्या माध्यमानं जर आपण वेगळे झालो तर हे सुख लक्षात येतं, जे इंद्रियांव्यतिरिक्त असतं. आता इंद्रियच नाहीत तर विषय तिथे कसे असणार? म्हणजेच हे निर्विषय समाधान असतं, निर्विषय सुख असतं. हा जो अनुभव आहे तो आल्यानंतर खरं कळलं, आणि खरं कळल्यानंतर खोट्याची काहीही किंमत राहत नाही. जसं जोपर्यंत खरं सोनं पाहिलेलं नाही तोपर्यंत आपल्यापाशी चमकणारी गोष्ट खरीच आहे असं वाटून आपण ती सांभाळून ठेवू, पण खरं सोनं कळल्यानंतर खोटेपणाही लक्षात येतो. मग खोट्या सोन्याचा दागिना हरवल्यानंतर इतकं दुःख होत नाही.
तसं ज्याला खऱ्या आत्मसमाधानाचा स्पर्श झाला तो दृश्यामध्ये अडकून राहत नाही. मग दृश्याकडे दुर्लक्ष करणं हे त्याला सामर्थ्यानं जमायला लागतं. अर्थातच हे सामर्थ्य साधनेमुळं आणि सद्गुरू कृपेमुळं प्राप्त झालेलं असतं. समर्थ आपल्याला निक्षून सांगतायत की साधक तो असतो जो अशा पद्धतीनं प्रयत्नानं समाधान जपून ठेवतो. प्रयत्नानं आत्मानुसंधानामध्ये किंवा नामामध्ये राहण्याचा अभ्यास करतो, जेणेकरून आपोआपच दृश्याकडे दुर्लक्ष घडतं. पुढे आता समर्थ काय सांगतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. द्वैताबद्दल त्यांनी अत्यंत उत्तम बोध केलेला आहे, पण आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.